नमस्कार, सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। कसार आली NES स्कूल के पास स्वर्गीय शंकर बालूखाने चौक का उद्घाटन आमदार महेश चौगुले के हाथों, मुख्य अतिथि माजी महापौर जावेद दलवी, महाराष्ट्र व गोवा बार काउंसिल के माजी अध्यक्ष एडवोकेट प्रमोद पाटिल, माजी आमदार रशीद ताहिर मोमिन, माजी नगरसेवक प्रशांत लाड, सुरेश पाटिल, पप्पू राका, शिवसेना प्रमुख सुभाष माने, भाजपा शहर जिला अध्यक्ष रवि सावंत, शिवसेना प्रमुख मनोज गगे, मोहन वललाल व आदि मान्यवरों की उपस्थिति में बड़े ही धूमधाम से परिवार के एकमतता से किया गया। खाने साहेब हे मूळचे सेवादळाचे स्वर्गीय परशुराम तावरे साहेब आणि खाने साहेब हे एकत्र असायचे। तावरे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले खाने साहेब आणि खाने साहेबांबरोबर सत्तारभाई होते। त्याच्यानंतर सत्तारभाई, सावळाराम काळे, सावळाराम दादा आम्ही त्यांना म्हणायचो। आणि हे सर्व कामकाज जे करत होते ते त्यांचं जे कार्य जे होतं खाने साहेबांचं ते संपूर्ण परशुराम तावरे साहेबांच्या तालमीमध्ये ते तयार झालेले होते। आणि खाने साहेबांच्या तालमीमध्ये आम्ही तयार झालो। जावेद दळवी साहेब, सुरेश पाटील साहेब जे आम्ही नगरसेवक होतो, तर त्यांच्या कामाचा अनुभव पाहता आम्ही 1985 साली त्यांना आम्ही नगरसेवक असताना त्यांना आम्ही स्वीकृत सभासद, स्वीकृत नगरसेवक म्हणून आम्ही त्यांना घेतलं। त्यावेळेला खाने साहेब त्याच्यानंतर चेअरमन होते आणि आरोग्य समितीचे चेअरमन असताना त्यांनी जे कार्य केलं ते खरोखर अतिशय चांगलं त्यांनी काम केलं। आणि नगरपालिकेमध्ये ते असण्यापूर्वी ते कामगार संघटनेचं काम करायचं आणि नगरसेवक झाल्यानंतर नगरपालिकेमध्ये देखील त्यांनी कामगार सेनेचा जे कामगारांचे जे प्रश्न होते ते प्रश्न सर्व उपस्थित त्यांनी केले। आणि त्यामुळे सर्व एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी हे त्यांचं नाव आपण अजरामर केलेलं आहे। आज त्यांच्या या चौकाला ते नाव जे दिलेले आहे ते NES स्कूलच्या बाजूच्या कोपऱ्यावर शाळेला लागून त्यांनी जे शैक्षणिक काम केलं असेल, कारण आपल्याला सर्वप्रथम मी त्यांच्या ह्या चौकाला त्यांचं नाव देण्याच्या बाबतीमध्ये ज्यांनी प्रयत्न केले त्यांना मी धन्यवाद देतो। जरी उशीर झाला असला तरी देखील, कारण आपल्याला माहीत आहे की चांगलं काम करण्यासाठी नेहमी उशीर होतो, तर त्या बाबतीमध्ये मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि त्यांच्या कामाचा जर अनुभव पाहिला, त्यांनी मगाशी मॅडमनी सर्व त्यांच्या कार्याचा उहापोह केला। आणि खाने साहेब जे त्यांचं जे काम होतं, सामाजिक काम होतं, मग ते वॉर्डातील असतील किंवा इतर वॉर्डाबाहेर असलेले विद्यार्थ्यांचं असेल किंवा इतर जे काय डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, कोणी नगरसेवक आहेत, त्यांच्या संपर्कामध्ये जे जे आले त्यांना त्यांनी सुसंस्कृत बनवलं। कारण एक विद्यार्थी शिकला किंवा डॉक्टर झाला, वकील झाला, नगरसेवक झाला की आपण काय म्हणतो की तो सुशिक्षित झाला, पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत याच्यामध्ये खूप फरक आहे। प्रत्येक सुसंस्कृत माणूस हा सुशिक्षित असतो, पण प्रत्येक सुशिक्षित माणूस हा सुसंस्कृत असतो तसं नाही। तर खाने साहेबांच्या संपर्कामध्ये जे जे लोक आले त्यांना त्यांनी सुसंस्कृत बनवलं, हे खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे। आणि अशा प्रकारे त्यांचं या चौकाला त्यांनी जे नाव दिलेलं आहे ते निश्चितपणे त्यांनी केलेल्या कार्याची ही पावती आहे। खाने साहेबांना त्यांचे केलेले कामाची पोचपावती देण्याचं काम सर्व लोकांच्या माध्यमातून झालेलं आहे। खाने साहेबांच्या चौकचं नाव द्यायला 2018-19 मध्ये मी महापौर असतानाच ठराव पारित केला होता, परंतु काय कारणास्तव बराच विलंब झाला। आणि ते विलंब झाल्यानंतर महेश चौगुलेच्या माध्यमातून त्यांच्या निधीतून
शैलेश खानेने त्यांच्या माध्यमातून चौकाचं काम उभारून घेतला आणि आज तो दिवस सर्व लोकांचे समोर आणि सर्व लोकांचे उपस्थित ते चौकचं उद्घाटन झालं. तर मी खाने परिवाराला विशेष म्हणून त्याबद्दल म्हणजे जे पद्धतीने पूर्ण परिवार एकत्र येऊन हे कार्यक्रम करण्याचा आयोजन केला त्याबद्दल म्हणजे मी काही वेळेला बघायचो खाने परिवारमध्ये पण काय लोक इकडे तिकडे असायचे, पण खाने साहेबांच्या कार्यक्रमामुळे सर्वच लोक एकत्र आले आणि सर्वच लोकांनी एकत्र येऊन ती कामगिरी केली. आणि खाने साहेब म्हणजे खाने साहेबांच्याकडनं शिकण्यासारखा बराच काय गोष्टी होते. खाने साहेबांच्या घरी सकाळीच नदी नाका, शांतीनगर, दामन नाका ऐकून तिकून सर्व लोक येऊन बसायचे आणि सर्वांचे कोणाचं पोलीस स्टेशनचा मॅटर, कोणाचा MSCBचा मॅटर, कोणाचा राशनिंग ऑफिसचा मॅटर, कोणाचा तहसीलदारचा मॅटर, सर्व मॅटर घेऊन खाण्याचा पुढे चाललेत. मागे 10-15 लोक चाललेत आणि खाण्याचा चालत घेऊन निघायचे, इकडनं चालत घेऊन निघायचे आणि प्रत्येक माणसाला त्याच्या कामासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांच्याबरोबर जायचे. म्हणजे असं नाही की त्यांनी याला फोन केला मी याला पाठवतो काम करून द्या, स्वतः बरोबर जाऊन काम करून द्यायचा काम नेहमी खाने साहेबांनी केला. आणि ते कामाची पोचपावती म्हणजे आज पण त्यांचे भाऊ विजय खाने आज जे कामगार यांच्या बाबतीत जे पण काम करतात हे सर्व खाने साहेबांचे पासूनच आणि खाने साहेबांचेच याच्यामध्ये ते पण तयार झाले, विजय खाने सुद्धा. आणि आज ये जो दिवस आहे एक शायर ने सांगितलं का दिल का सुना साज तराना ढूंढेगा मुझको मेरे बाद जमाना ढूंढेगा. तर आज खरोखर तो दिवस आलेला आहे का एवढे वर्षानंतर पण एवढे मोठ्या संख्येत तिथे लोकांनी उपस्थिती केली आणि खरोखर खाने साहेबांना परत एक मोठी श्रद्धांजली देण्याचं काम लोकांच्या माध्यमातून झाला. आणि आज त्यांना परत खानेसाहेब जिवंत झाल्यासारखं झालं आहे, असं एक कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे. मी त्यांचे खाने परिवाराला शुभेच्छा देतो का हे जे तुमचे कुटुंब जे परिवार आहे याचा जे प्रेम आहे तुम्ही कायम ठेवावे. आणि आज ते खाने साहेबांचे चौकाचं उद्घाटन करून त्यांना पोचपावती देण्याचं आज काम सर्वांच्या माध्यमातून झाला. त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बघितलं आता सगळ्यांनी खाने साहेबांचं खरोखर ज्यांनी जे कार्य केलं आहे त्याचं कौतुक केलं. पण आज 25 वर्ष 25 वर्ष होऊन गेले. आज आपण 25 वर्षांनंतर पण ज्या व्यक्तीला त्याची एवढी आठवण करतो, त्याचे कार्य एवढे कार्य असताना एवढा वेळ पण होतो, एवढा वेळ व्हायला नव्हता पाहिजे. कधी मी आलो तर माझ्याकडनं थोडंसं राहायला गेलं असेल, पण एवढा वेळ व्हायलाच नव्हता पाहिजे. कारण का जेव्हा आपण सगळ्यांना काहीतरी काम केलं तर त्याचं कौतुक करतो तर अजून उत्साहाने काम करतो. पण आज गेल्यावर पण 25 वर्ष लागली आणि आजकाल असं होते ज्याच्या म्हणजे चौकाचं उद्घाटन करायचं असते का कुठल्या गॅलरीचं उद्घाटन करायचं असते तर ज्यांचं कार्यच नसते अशा व्यक्तीचं होते. कधी तो व्यक्ती इथे नगरसेवक आहे पण त्याचा वडील वारला UPला पण त्याचा चौकाचा उद्घाटन होते. कधी कुठली मुलगी 1.5 वर्षाची असते पण त्याच्या गॅलरीचं उद्घाटन होते, तिचा काय संबंध पण नाही पण त्याच्या गॅलरीचं उद्घाटन.
म्हणजे काय, म्हणजे हे एवढं चुकीचं चालतंय. कारण की खरोखर ज्यांनी भिवंडीसाठी केलं त्याचंच हे करायला पाहिजे, त्याचाच सन्मान करायला पाहिजे. कारण का त्यांनी आपला परिवार, आपला वेळ पूर्ण म्हणजे आपल्या समाजासाठी, आपल्या भिवंडीसाठी त्यांनी दिला आहे. अशा व्यक्तीला आपण का नाही पुढे करत? मी बोलतो अधुरी चिकार लोक आहेत. खरोखर त्यांनी चांगली कामं केलं, म्हणजे मनापासून कामं केलं, परिवारावर लक्ष न देता कामं केलं. अशा लोकांना आपण त्यांना पुढे आणलं पाहिजे आणि त्यांच्या परिवारांना पण बरं वाटेल. का खरोखर ज्यांनी म्हणजे आज आता ह्याच्यात बोलायचं का नाही हे समजत नाही, पण मी बोलतो. कधी कधी कोण बोलतो वाटलं असतं, तू नगरसेवक झाला तर त्याला 2-3 करोड त्यांनी कमवले, तू आमदार झाला 200-500 करोड कमवले. आणि ज्यांनी नाही कमवले त्याला आपलीच पोरं बोलतात, एवढा आमदार झाला, एवढा नगरसेवक, तू काय केलं? हे आपले म्हणजे एक बोलायची अशी आम्ही ह्याच्यात बसतो ते आपल्याला समजते. मग ज्यांनी खरोखर काम केलंय मग त्यांना आपण त्यांच्या घरच्यांना काय देतो? त्यांनी तर काहीच कमवलं नाही. त्यांनी फक्त समाजाला एकत्र करण्याचं काम केलं, समाजासाठी काम करण्याचं काम केलं. आपण त्यांना काय नाही देत, तेवढी पण त्यांना हे नाही देत का नाही तुझ्या वडिलांनी, तुझ्या भावानी का तुझ्या पतींनी हे असं काम केलंय का तुझं म्हणजे का हे बघूनच तुमच्या म्हणजे तुमचं परिवार एकदम त्याची छाती उंचवली पाहिजे. तेवढं तरी आपण करायला पाहिजे. आपण ते पण करायला म्हणजे करत नाही इकडे असं. कारण का मी बघतो हा खाणे परिवार आहे, आज माझ्याबरोबर जोडलेले तर आहेत, पण मी बघितलं जे दिलीप खाणे होत ते रिटायर झाले. रिटायर झाल्यावर लोक काय करतात? आराम करतात, कुठे बसतात, कुठे फिरायला जातात, 4 धाम जातात, परिवाराला घेऊन जातात. ते येऊन माझ्या ऑफिसला आले, मला समाजासाठी काय करायचं. आता मी कधी कधी व्हायचं आता जा आराम करा, मी कारण का माझ्याकडे सगळे येत गेलो जा आराम करा, तुम्ही शांत राहा. पण ते ऐकतच नाही. प्रत्येक कामासाठी ते बोलतात मी जाईन मी जाईन. म्हणजे एवढे हे एकदम म्हणजे म्हणतो ना त्याच्यामध्ये नसामध्ये म्हणजे जे शंकर खाण्याचं सगळ्यांचं जे रक्त आहे ते पसरलेलं आहे. शैलेश आहे, शैलेश पण सगळ्या मुलांना घेऊन फिरतो. म्हणजे सगळेजण एवढा आदर त्याचा करतात. म्हणजे असं नाही का तो का माऱ्या करतो का काय करतो, पण काय माहिती त्याला आदर करतात. काय असेल तर सगळी मुलं शैलेशला विचारतात. म्हणजे एक सगळ्यांना घेऊन जाणारा व्यक्ती आहे. हे परिवार आहे, सगळ्यांना घेऊन जाणार आहे. आणि आज पण ते परिवार एवढं मोठं परिवार आहे. सगळे परिवारामध्ये सगळ्यांना समाजसेवेचं वेळ आहे, लोकांसाठी काय करायचं वेळ आहे. फक्त आपणामध्ये काय फूट असेल असं बोलत होते, पण नका करू. प्रत्येक घरात काय ना काय असते. माझ्या घरात पण आहे, सगळ्यांच्या घरात आहे. सगळे एकत्र यायचा प्रयत्न करा, तर अजून समाजाला काहीतरी तुमच्या माध्यमातून भेटेल. आणि आज जे माझ्या हातनं म्हणजे माझं नशीब आहे का मला म्हणजे आपण सगळ्यांनी निवडून दिलं आहे. याच्यातले पण 4 जण आहेत का मागून तरी सपोर्ट होता, म्हणजे इच्छा होती का नाही माझी शाळा तरी चालेल. म्हणजे आपल्या सगळ्या माध्यमातून जे मला निवडून आणलं, त्यामुळे मी हे एवढं चांगलं काम माझं भाग्य मानेन का माझ्या हातून घडलं. असंच काम माझ्या हातातून घडावं अशी मी विनंती करेन. आणि परत एकदा तुमच्या सगळ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो, कारण का तुमचं कार्य आहे ते खूप मोठं आहे. आज 25 वर्षानंतर स्वर्गीय शंकर बालू खाणे यांच्या चौकाचं ओपनिंग करण्यात आलं आहे. त्यांच्या संदर्भात काय बोलू? या चौकाच्या ओपनिंग मग असं बोलायचं आहे मला, या समयी आता आपण पाहिलेलं असं स्टेजवरती ह्या कार्यक्रमामध्ये सर्व पक्षाचे, सर्व धर्माचे आणि सर्व स्तराचे सामाजिक क्षेत्रात काम करणारी सर्व मंडळी इथे एकत्र आली होती. यावरून आपल्या लक्षात येईल की त्यांचं कार्य काय होतं. त्यांनी सामान्य कुटुंबातल्या लोकांना, कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि ही जी आजची उपस्थिती होती त्याची प्रचिती, त्याची पोचपावती आहे. त्यांच्या कामाची ती पोचपावती आहे. जे भिवंडी शहरामध्ये काय काम करायला पाहिजे हे त्यांचं एक विजन होतं. सामान्य माणूस केंद्रबिंदू बांधून त्यांनी काम केलेलं आहे. त्याची ही पोचपावती आज आहे. त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे. सर्व थरातली मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आणि त्यांनी जे राहिलेलं काम आहे, ज्याप्रमाणे संपूर्ण कामगार वर्ग, सामान्य माणूस याला न्याय देण्याची जी प्रक्रिया आहे ही आजपर्यंत त्यांनी जे मार्गदर्शन जे आम्हाला केलेलं आहे त्या मार्गदर्शनाप्रमाणे आजही आम्ही त्याच्यामध्ये कार्यरत आहोत. त्याच्या पुढेही देखील त्यांचं मार्गदर्शन आम्हाला जे लाभलेलं आहे त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊन काम करत राहू. आज वडिलांच्या नावाने स्वर्गीय शंकर बालू खाणे त्यांच्या
आपण पुत्र आहेत, तर युवा पिढीमध्ये तुम्ही त्यांच्या कोणत्या मार्गदर्शनाने काम करत आहेत त्याच्याबद्दल सांगितलं. त्यांच्या कार्याबद्दल माझ्या मोठ्या भावाने सांगितलंच. मी एका मंडळाचा धर्मवीर मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे आणि माझ्या वडिलांची कार्यपद्धती मी लहानपणापासून बघत आलो आणि त्याचमुळे मी यशस्वीरित्या एक मंडळ चालू शकतो, सुरेख कार्यक्रम करू शकतो. ही प्रतिकृती जी आपल्या समोर आहे, जी शिल्प उभं राहिलेलं आहे, त्याच्यामागे जे शिल्पामध्ये जे ज्या गोष्टी आहेत त्या येण्यामागचं एक कारण आहे. असंच काही सुचलं म्हणून केलेलं नाही आहे. ही जो परिसर आहे या गोष्टींना परिपूर्ण आहे. शाळा आहेत, इथे एक दीपोत्सव धर्मवीर मित्र मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होतो. शोभायात्रा निघते, त्याचा एक तिथे आपलं चिन्ह आहे. अशा बरीच चिन्ह आहेत. ते हे सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आणि मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की त्यांच्यातलं एक 10% जरी मला कार्य करता आलं तर ते फार मोठं असेल माझ्यासाठी आणि मी त्यांचे आशीर्वाद मानून पुढे कार्य करत राहणार आहे. धन्यवाद. आज 25 वर्षानंतर स्वर्गीय शंकर बाळू खाने साहेबांच्या चौकाचं ओपनिंग झालं. त्याला 25 वर्ष का लागले ह्याच्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे. सर्वप्रथम आजचा कार्यक्रम हा आमच्यासाठी एक सुवर्ण क्षण होता आणि त्याच्यामध्ये आम्ही नेहमी माझ्या बोलण्यामधनं एक असं का शंकर खाने प्रतिष्ठान, आम्ही ते प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सतत प्रयत्न करत होतो. आज 25 वर्ष लागली हे मान्य आहे मला, परंतु त्याचा ठराव हा कॉर्पोरेशनमध्ये माननीय जावेद दलवी साहेब हे महापौर होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये तो संपन्न झाला होता आणि त्याच्यानंतर मधला जो काळ होता तो आम्ही त्या संपर्कामध्ये होतो का लवकरात लवकर आपल्याला हे नामकरण फलक जे आहे ते निर्माण करायचं होतं. आणि या ठिकाणी मी मागे पण तुम्हाला असं बोललो व्यासपीठावर की इकडचा जो एक परिसर आहे तो परिसर हा एक शैक्षणिक क्षेत्रातला आहे आणि शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी ज्या शाळा उभारल्या, त्यांनी ज्या पोरांना जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यातनं ह्या परा विद्यालय आणि नवभारत इंग्लिश मीडियम याला साजेसं आम्हाला हे एक प्रतिकृती बनवायची होती आणि त्या माध्यमातून आम्ही त्या प्रयत्नामध्ये होतो. तसंच आज गेली 25 वर्ष जे आम्ही या प्रयत्नामध्ये होतो का 1962 जसं बोलल्याप्रमाणे 1962ला या प्रभागामधनं साहेब निवडून आले आणि जसं आम्हाला समजलं का नाही आपल्या घरामध्ये जर एवढं सोन्याचं पान आहे तर मग त्या कार्याचा आपण पुढे गावामध्ये का नाही जे करायचा आणि त्या माध्यमातून आम्ही शैलेश खाण्याला म्हणजे आमचे बंधू आहेत ते आणि त्यांना आम्ही प्रवृत्त केलं आणि मग नंतर आम्ही आपल्या शंकर खाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्याकडे विजयदादासारखे अनुभवी आहेत, आमच्याकडे दिलीप भाऊ जे सहाय्यक आयुक्त होते कॉर्पोरेशनचे, त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे प्रशासनाचा, यांचा आम्ही नंतर त्यांच्या विचाराचा उपयोग केला आणि समस्त जी ही मुलं जी आता आहेत या ठिकाणी ही सगळी आता एक वटवृक्षामध्ये निर्माण झालेली आहेत. शंकर खाने प्रतिष्ठान एक घर होतं, त्याचं आता वटवृक्ष निर्माण झालेलं आहे. ते वटवृक्ष आम्ही पुढे जाऊन चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे जे नाव आहे पुन्हा ते जसं आता मागे व्यासपीठावर बोलले तर जन्माला आलेले आहेत खाने साहेब, तर आम्ही ते शंकर खाने साहेब हे आम्ही शैलेश खानेंमध्ये पाहतो आणि पुढे शैलेश खानेंचं कार्य आम्ही चांगल्या प्रकारे पार करू अशी मी आपल्याला ग्वाही देतो. कुणाच्या मेहनतीमध्ये तयार झाले त्याच्यामध्ये मेहनत अशी मानली जाईल म्हणजे सर्वस्व म्हणजे जसं आपण बोलतो की वडील हे लहानाचे मोठे मुलाला करतात आणि त्यांचा एक कार्यकाळ असतो, पण नंतर एक कार्यकाळ असा असतो का वडील गेल्यानंतर कोण, तर त्याची बाजू ही प्रत्येक मुलाची असते का नाही, तो कुटुंब प्रमुख होतो आणि आमचे शैलेश खाने हे कुटुंब प्रमुख झाले आणि जसं आपण वडिलांनी कुटुंबाचं नाव केलेलं, खाने परिवाराचं नाव केलेलं आणि आज मुलांनी वडिलांचं नाव केलं, अशा पद्धतीने या चौकाचं नामकरण झालं. कुणाच्या निधीतून काम झालेलं आहे त्याच्याबद्दल सांगतो. आमचे लाडके महेश चौगुले साहेब, हॅट्रिक आमदार गोंडी पश्चिम, त्यामुळे कुणाच्या निधीच्या माध्यमातून हे कार्य करून घेतलं. या चौकाला शंकर बाळू खाने चौकाला न्याय द्यायचं काम माननीय आमदार महेश शेठ चौगुले यांच्या निधीतून हा चौक साकार झालेला आहे. फक्त वडिलांच्या कार्याबद्दल जेव्हा त्यांना समजलं त्यांनी एका झटक्यामध्ये निधी पास केला आणि कामाला लाग म्हणून सांगितलं आणि त्याचंच हे फलित आहे. खूप खूप आभार महेशजी चौगुले साहेब.